तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आणखीन एक सीसीटीव्ही समोर आलाय। 6 आरोपी फरार होतानाचा हे सीसीटीव्ही आहे। धाराशिव जिल्ह्यातील स्कॉर्पिओ गाडी सोडून 6 आरोपी कसे पसार झाले ते या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहे। हे 6 आरोपी फरार होतानाचं हे महत्त्वाचं सीसीटीव्ही सध्या हाती लागलेलं आहे। काळी स्कॉर्पिओ गाडी सोडून धाराशिवच्या वाशीतून हे आरोपी पळतानाचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। सरपंच हत्येप्रकरणी जे आरोपी होते ते या काळ्या स्कॉर्पिओमधून इथं आले आणि ही स्कॉर्पिओ सोडून पळून जातानाचं सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। तर ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस हे आरोपी जे आहेत ते ही काळी स्कॉर्पिओ सोडून इथून पळून गेलेले आहेत आणि त्याच वेळेस हे सीसीटीव्ही मध्ये सगळे आरोपी जे आहेत ते इथं कैद झालेले आहेत। आपण बघतोय स्कॉर्पिओ गाडी सोडून हे आरोपी कसे पसार झाले। अर्थातच पोलिसांचा धाक, अटकेची भीती आणि त्यानंतर आपण बघतोय हे आरोपी जे आहेत ते कसे पसार झालेले आहेत। काळी स्कॉर्पिओ गाडीतून ते इथं आले, गाडी थांबवली आणि उतरताच क्षणी ते पळू लागले होते। ही सगळी दृश्य आपण बघतोय। सरपंच हत्ये प्रकरणातले हे 6 प्रमुख आरोपी आहेत जे सध्या तरी पोलिसांच्या अटकेत आहेत, परंतु हे आरोपी कशा पद्धतीने पळून गेले त्याची ही दृश्य। तर आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यावेळेस आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। योगेश, नेमका हा व्हिडिओ कुठला आहे, काय या व्हिडिओ संदर्भातली अधिकची माहिती? योगेश, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी योगेश यांच्यासोबत जोडले जाणार आहोत।